इथे आलू घेतलेले आहे आणि आलू हे मी पाण्यामध्ये ठेवलेले आहे भिजून. तुम्ही याचे छिलके पण काढू शकते आणि चांगल्याने धुवून घेतले होते. याचे मी सालं नाही काढले आहेत, तुम्ही सालं काढू शकता तुम्हाला वाटेल तर. आणि ही आपली आलू चिप्सची किसणी आहे. याच्याने आपल्याला असे पातळ पातळ, एकदम पातळही नाही, असे थोडे जाडसर असे मी तुम्हाला दाखवते. हे बघा, असे जाडसर आपल्याला करून घ्यायचे आहे. तर इथे मी सगळे करून घेणार. हे इथे असे आपण आलू किस करून घेतलेले आहे. आता आपण हे एकावरती एक ठेवून याचे बारीक बारीक असे चॉप्स करून घेऊ. असे हे एकावर एक ठेवून घेतलेले आहे आपण. आणि आता याला आपण हलके हलके असे कट करून घेणार आहोत. अशापैकी आपल्याला सर्व आलूंचे असे बारीक बारीक करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे हे आलू एकावरती एक जे आपण करून घेतले होते त्याचे चिप्स करून घेतले होते चिप्सच्या याच्याने, तर ते आपल्याला अशापैकी इथे बारीक बारीक असे कट करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इथे हे असे आपल्याला लच्छेदार असे आलू कट करून घ्यायचे आहे. इथे मी पाणी ठेवलेलं आहे आणि जसं कट झाले तसे आपल्याला ते पाण्यामध्ये टाकून घ्यायचे, नाहीतर ते काळे पडतील म्हणून. हे बारीक कट केलेले आलू मी काढून घेत आहे भांड्यामध्ये. इथे मी एका ताटामध्ये काढून घेत आहे. ना आपल्याला कोरड्या कपड्यामध्ये हे आलू चांगले पुसून घ्यायचे. याच्यामध्ये पाणी अजिबात नाही पाहिजे. तर आपण हे चांगले आलू कोरड्या कपड्यामध्ये चांगले कोरडे करून घेऊ. इथे हे आलू अशापैकी कट करून घेतलेले होते, हे काढून घेतलेले आहे पाण्यामधनं. आता आपण हे चांगले याला कोरडे करून घेऊ. एका स्वच्छ कापडावरती याला असे आपण टाकून घेऊया. तुम्ही बघू शकता अतिशय असे याला कोरडे करून घ्यायचे आहे, याच्यामध्ये पाणी नको. तर आपण हे आलू पूर्ण जे कट केलेले होते बारीक बारीक असे लच्छेदार, याला आपण छानपैकी असं दाबून दाबून पुसून घेऊया, छान कोरडे करून घेऊ. इथे छानपैकी मी हे कोरडे करून घेतलेले आहे, याच्यामध्ये अजिबात पाणी नाही. हे बघू शकता तुम्ही छानपैकी असे इथे हे कोरडे झालेले आहे. मी इथे प्लेटमध्ये काढून घेत आहे हे जे आपण कोरडे करून घेतले होते ते. आणि मी दुसरीकडे तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे. हे इथे आलू कोरडे करून घेतले जे चिरलेले होते. आता हे आपण जे तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊ. इथे तेल गरम झालेलं आहे आणि आपण थोडं दुरूनच टाकू, नाही तर ते तेल आपल्यावर उडू शकतं. तर इथे आपण हे छानपैकी मस्त याला तळून घेणार आहोत आलूंना. आपली गॅस मोठी आहे, मोठ्या गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आलू. हे बघा असे छानपैकी आपल्याला तळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आणि छान मस्तपैकी आपण इथे तळून घेतलेले आहे. आणि एका भांड्यामध्ये हे आपण काढून घेणार आहोत. अशाच प्रकारे आपल्याला सर्व तळून घ्यायचं आहे. आता मी परत दुसऱ्यांदा टाकते आहे. आपण जेवढे आलू चिरलेले होते बारीक बारीक लच्छेदार, हे सर्व आपल्याला असे मस्तपैकी छानपैकी तळून घ्यायचे आहे. इथे हे आपले सर्व आलू तळून झालेले आहे. तुम्ही बघू शकता छानपैकी इथे मी सर्व आलू तळून घेतलेले आहे. मका पोहा तळून घ्यायचा आहे आपल्याला. इथे मी मका पोहा तळून घेत आहे. प्लेटमध्ये काढून घेत आहे तळलेला मका पोहा. आता दाणे सुद्धा तळून घ्यायचे आहे. शेंगदाणे सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे. इथे मी शेंगदाणे सुद्धा तळून घेतलेले आहे. त्याचबरोबर इथे काजू आणि बदामाचे पीसेस करून घेतले होते ते सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर इथे मी हे तळून घेत आहे.
कढीपत्तासुद्धा आपल्याला तळून घ्यायचा आहे. आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ जे तळलेले होते मका पोहा. हा मका पोहा यामध्ये आपण टाकून घेऊ. शेंगदाणे आणि जे काजू बदाम तळलेले होते ते सुद्धा यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. त्याचबरोबर आपण टाकून घेणार आहोत किसमिस. आता टाकून घेऊया लाल तिखट टाकून घेऊ. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि तळलेला कढीपत्ता सुद्धा आपण टाकून घेऊ. आता इथे आपण तळलेला कढीपत्ता टाकून घेऊ छानपैकी आणि याला मस्तपैकी आपण मिक्स करून घेऊया. आणि हा आपला एकदम असा मजेदार आपण इथे बनवणार आहोत. आपण जे आलूचा चिवडा अशापैकी छानपैकी इकडे याला मिक्स करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे इथे आपला हा मस्त चिवडा तयार झालेला आहे. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे सर्व एकत्र. आणि अशापैकी आपला एक नंबर असा इथे उपासाचा चिवडा तयार झालेला आहे. तर तुम्ही नक्की अशापैकी ट्राय करा. आणि पैकी आपला छानपैकी असा मस्तपैकी तुम्ही बघू शकता छानपैकी असा आपला उपासाचा चिवडा तयार झालेला आहे. अशापैकी आपला इथे चिवडा तयार झालेला आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. सपोर्ट करायला विसरू नका. धन्यवाद.